नमस्कार. डीपी सर्वज्ञ यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक वेळेस आपल्यासाठी घेऊन येतो खानदेशी चालीरीती, परंपरा, सण, उत्सव कसे साजरे केले जातात, त्यामागे काय अर्थ आहे, काय परंपरा आहेत, हे मी आपल्या येणाऱ्या पिढीसाठी त्यांना या सर्व सणांची वगैरे माहिती असावी यासाठी आम्ही हे सर्व व्हिडिओ बनवतो. आणि आमच्या या खानदेशी व्हिडिओला आपला सर्वांचा जो प्रतिसाद मिळतो त्याबद्दल मी दीपाली पाटील आपले सर्वांचे आभार मानते. चला तर मग आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे कानबाई उत्सव. हा महाराष्ट्रातील खानदेश विभागातील अहिराणी समाजाचा एक अत्यंत महत्वाचा आणि पारंपरिक सण आहे. आणि आमच्या या चॅनलसाठी सुंदर व्हिडिओ दिल्याबद्दल सौ प्रीती पवार यांचे मी खूप आभार मानते. धन्यवाद. खानदेशात श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजरी केली जाणारी कानबाई ही खानदेशची एक महत्वाची लोकदेवता आहे. कानबाई म्हणजे कृष्णाची प्रिय सखी राधा आणि रानबाई म्हणजे चंद्रावली मानली जाते. या सणात देवीची प्रतिष्ठापना करून रोडचा नैवेद्य दाखवला जातो आणि पारंपरिक अहिराणी गाणी व नृत्याने हा उत्सव साजरा होतो. कानबाई आणि रानबाई या श्रीकृष्णाच्या सख्या मानल्या जातात. श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतरचा पहिला रविवार मातीची मूर्ती बसवून त्याची मनोभावे पूजा केली जाते. या सणात गव्हाच्या पिठाचा व गुळाचा मोठा रोट म्हणजे प्रसाद बनवला जातो. आनंदाने खेळून गाणी म्हणून नंतर नदीवर किंवा विहिरीत विसर्जन होते. कानबाई गीत कानबाई उत्सवात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गाणे गायले जातात. जसे कानबाई चालनी गंगेवरी व माय चालनी गंगेवरी, कानबाई चालनी गंगेवरी व माय चालनी गंगेवरी, साखर पेरत चालनी व माय पेरत चालनी, साखर पेरत चालनी व माय पेरत चालनी, कानबाई चालनी गंगेवरी व माय चालनी गंगेवरी, कानबाई चालनी गंगेवरी व माय चालनी गंगेवरी, कानबाई बैसनी चौरंगवरी व माय बैसनी चौरंगवरी, कानबाई बैसनी चौरंगवरी व माय बैसनी चौरंगवरी, हिरवी पैठणी नेसली व माय पैठणी नेसली, हिरवी पैठणी नेसली व माय पैठणी नेसली, हिरव्या बांगड्या हाती व माय बांगड्या हाती, हिरव्या बांगड्या हाती व माय बांगड्या हाती, गै सोन्याची बचट व माय सोन्याची बचट, गै सोन्याची बचट व माय सोन्याची बचट, कानबाई चालनी गंगेवरी व माय चालनी गंगेवरी, कानबाई चालनी गंगेवरी व माय चालनी गंगेवरी. खानदेशातील लोकांचे आराध्य दैवत म्हणजे कानबाई. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच कानबाई माता उत्सवाचे वेध खानदेशकरांना लागतात. कारण श्रावण महिन्यातल्या पहिल्या रविवारी कानबाई मातेचे आगमन होते. त्याआधी पूर्ण घराची साफसफाई, रंगरंगोटी, डागडुजी करायची गरज असल्यास ती केली जाते. कानबाई मातेचे आगमन रविवारी होते तर शुक्रवारी घरातील प्रत्येक सदस्याचे एक मूठ गहू या हिशोबाने गहू मोजले जातात आणि तितकेच गहू दळले जातात. या गव्हाच्या पिठाच्याच नंतर पुरणपोळ्या केल्या जातात, ज्यांना रोट असे म्हणतात. शनिवारी मात्र भाजी भाकरीचे रोट केले जातात. बाजरीच्या भाकरी आणि किल्लूची किंवा पोकळ्याची भाजी केली जाते. कणकेचे दिवे केले जातात आणि ज्योतीची पूजा करून भाजी भाकरीच्या रोटचा नैवेद्य अर्पण केला जातो. कानबाई मातेला
आदिशक्ती पार्वती मातेचे रूप मानले जाते. काही जण रुक्मिणीचे, राधा राणीचे रूप असेही मानतात. कानबाई उत्सव हा पूर्णपणे इको फ्रेंडली पद्धतीने साजरा केला जातो. ह्यात कानबाई, रानबाई या देवांचे प्रतिरूप तयार करण्यासाठी नारळालाच नथ, हार, सगळा शृंगार चढवून देवीचे रूप मानले जाते. या देवीची स्थापना ज्या चौरंगावर केली जाते त्या चौरंगाला केळीचे खांब बांधले जातात आणि आजूबाजूला साड्यांची आरास केली जाते. गावातल्या सगळ्यांना दर्शनासाठी बोलवले जाते. तसेच माहेरवाशिनींनाही माहेरी बोलवले जाते. कानबाई मातेला तेलकट पदार्थ चालत नाही. भाजी भाकरीचे रोट, पुरणपोळी, खीर, गंगाफळ यांची भाजी तसेच सार, भात, रोट म्हणजेच नैवेद्य बनवला जातो. ज्या परिवाराकडे कानबाई मातेचे आगमन होऊ शकत नाही ते परिवार स्वतःच्या घरातले रोट घेऊन ज्यांच्याकडे कानबाई असेल त्यांच्याकडे जातात. या उत्सवात ज्वारीच्या लाह्यांचा आणि फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने सगळे परिवार एकत्र जमतात. कानबाई मातेचे दर्शन घेतात, आशीर्वाद घेतात. रात्रभर कानबाईचे गाणे म्हणत, नाचत गाजत जागरण करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी नदी किंवा जवळच्या पाणवठ्यावर कानबाई मातेचे विसर्जन करण्यासाठी घेऊन जातात. यावेळी घरातील जी स्त्री असेल ती कानबाई मातेचा चौरंग आपल्या डोक्यावर घेऊन नदीकडे किंवा पाणवठ्याकडे जाते. तर गावातले लोक आपल्या अंगणात सडा रांगोळी करून ठेवतात. कानबाई मातेचा चौरंग धरलेल्या महिलेचा नमस्कार करतात. इतर स्त्रिया कानबाई विसर्जनाला घेऊन जात असताना त्यासमोर फुगड्या खेळतात आणि आनंदाने नाचत गात कानबाई मातेचे विसर्जन करतात. तर असा हा कानबाई उत्सव सगळ्या भाऊबंदकीला एकत्र आणणारा, पर्यावरणाची जपवणूक करणारा, तेलकट पदार्थ यात केले जात नाही म्हणजे आरोग्यदायी. रोजचे गहू मोजताना आधी घरातल्या पाळीव जनावरांचा समावेश केला जायचा म्हणजे एक प्रकारे निसर्गाप्रती कृतज्ञता असणारा हा उत्सव अगदी उत्साहाने खानदेशात साजरा केला जातो. कानबाई उत्सवाच्या सर्व खानदेशकरांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तीरातनी कानबाई माहेरले उणी व माय माहेरले उणी, कानबाई माहेरले उणी व माय माहेरले उणी, तांबा पितना उडतानी व माय उडतानी व, तांबा पितना उडतानी व माय उडतानी व, कानबाई माहेरले उणी व माय माहेरले उणी, बलावा बलावा मना भाऊ बनले माय भाऊ बंदले व, बलावा बलावा मना भाऊ बनले माय भाऊ बंदले व, कानबाई उणी माहेरले व माय उणी माहेरला, कानबाई माता मन घरले उणी व माय घराले व उणी, आनंद झाया मना मनाले माय मनाले व मना, कानबाई उणी माहेरले व माय माहेरले उणी. कानबाई खानदेशात कानबाईला घरची लेक मानली जाते. जेव्हा ती उत्सवाच्या निमित्ताने रात्रीच्या वेळी आपल्या माहेरी म्हणजेच भक्तांच्या घरी येते तेव्हा घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. तिच्या स्वागतासाठी तांब्या पितळांची भांडी घासून स्वच्छ केली जातात. संपूर्ण भाऊबंधांना म्हणजे नातेवाईकांना बोलवले जाते आणि घरात मोठा उत्सव साजरा केला जातो. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या YouTube चॅनलला. धन्यवाद.